जर तुम्ही विचार करत असाल की देव तुम्हाला वाचवायला आकाशातून प्रकट होईल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कठीण काळात ईश्वर कसा येतो याची एक सुंदर व्याख्या, जी कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण ती तुमचं आयुष्य बदलू शकते. आज आपण भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातल्या एका अशा श्लोकाबद्दल बोलणार आहोत, जो कठीण काळातून बाहेर पडण्याचा एक नवा मार्ग दाखवतो. भगवद्गीतेतला हा एक श्लोक आपण सर्वांनीच खूप वेळा ऐकला असेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सुजान्यहम. याचा अर्थ असा आहे की हे भारता म्हणजेच हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला निर्माण करतो म्हणजेच अवतार घेतो. आपण लहानपणापासून टीव्ही मालिकांमध्ये किंवा कथांमध्ये काय पाहिलंय की जगात खूप पाप वाढलं की देव स्वर्गातून खाली येईल, एखाद्या अवतारात प्रकट होईल आणि जादू झाल्यासारखं सगळं नीट करेल. पण आजच्या धावपळीच्या आणि अडचणींनी भरलेल्या आयुष्यात या श्लोकाचा अर्थ असा अजिबात नाही. भगवंत श्रीकृष्ण इथे कुठल्याही जादूची गोष्ट करत नाहीत, तर आपल्या रोजच्या आयुष्यात कामाला येतील अशा काही गोष्टी सांगत आहेत. त्या कोणत्या ते चला पाहूया. श्लोकात शब्द आहे अधर्मस्य ग्लानी. ग्लानी म्हणजे शक्ती कमी होणे, थकवा येणे किंवा उत्साह निघून जाणे. इथे अधर्म म्हणजे फक्त बाहेर चाललेली गुन्हे किंवा दृष्ट लोक नव्हेत. आपल्या स्वतःच्या मनात जेव्हा आळस वाढतो, भीती वाढते, सतत अपयश आल्यामुळे मन खचून जातं आणि स्वतःच्या क्षमतेवर शंका यायला लागते, तीच आपल्या मनाची ग्लानी आहे. आणि तोच आपल्या आयुष्यातला खरा अधर्म आहे. जेव्हा तुमच्या मनात या नकारात्मक गोष्टी खूप वाढतात, तेव्हा समजून जा की तुमच्या आतल्या चांगल्या शक्तीला जागवण्याची वेळ आली. अनेकदा आपण संकटात असलो की देवाकडे प्रार्थना करतो, देवा काहीतरी चांगलं कर आणि हे टेन्शन घालव. पण विचार करा, महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनासाठी स्वतः लढले होते का? नाही. त्यांनी अर्जुनाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजावून सांगितलं. त्यांनी अर्जुनाची विचार करण्याची पद्धत बदलली. म्हणजेच काय तर कठीण काळात देव आकाशातून खाली येणार नाही, तर तो तुमच्या विचारांच्या रूपात, एका चांगल्या निर्णयाच्या रूपात तुमच्या मनात येईल. संकट संपण्याची वाट पाहण्यापेक्षा ती झेलायची ताकद देव आपल्याला आपल्या आत्मविश्वासातून देतो. श्लोकात दुसरा महत्वाचा शब्द आहे सुजाम्यहम. याचा अर्थ मी स्वतःला निर्माण करतो. जेव्हा तुमच्यावर खूप कठीण प्रसंग येईल, काम होत नसते किंवा मन निराश असेल, तेव्हा रडत बसू नका. ती वेळ असते स्वतःची एक नवीन आणि खंबीर ओळख तयार करायची. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संकट हे तुम्हाला अधिक हुशार आणि मजबूत बनवण्यासाठी आलेली एक संधी असते. ईश्वरी ऊर्जा तुमच्या नवीन रूपामधूनच प्रकट होते. भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, मी धर्माच्या स्थापनेसाठी येतो. आपल्यासाठी धर्म म्हणजे काय? फक्त पूजा अर्चा करणे नाही. खरा धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य. तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणे, तुमचं काही काम किंवा व्यवसाय असेल तर तो प्रामाणिकपणे करणे, हाच तुमचा खरा धर्म आहे. कठीण काळात मन खूप विचलित होतं, अशा वेळी स्वतःला एका दिनक्रमात बांधा. जेव्हा तुम्ही तुमचं काम मन लावून करायला सुरुवात करता, तेव्हा ईश्वरी ऊर्जा आपोआप तुमच्या पाठीशी उभी राहते. तर मग या श्लोकातून आपल्याला काय शिकायला मिळालं? कठीण काळात आशा सोडू नका. काळ कितीही वाईट असो, तो बदलणारच. जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी वाढतील, तेव्हा देव आकाशातून येणार नाही, पण तुमच्या मनातली जिद्द, तुमचा संयम आणि कष्ट करायची तयारी या स्वरूपात देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे खचून जाऊ नका, उभे राहा आणि आपल्या कामावर फोकस करा. तुम्हाला हा अर्थ कसा वाटला मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा, आनंदी राहा. जय श्री कृष्ण.